नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर परत एकदा तुमचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण संभाजीनगर SRPF गट क्रमांक 14 झाला होता या पेपरमधील मराठी व्याकरणच्या प्रश्नांचे आपण संभाव्य उत्तर बघूया। विद्यार्थी मित्रांनो, 26वा प्रश्न होता पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते। सोपी प्रश्न होता हा। पंचमी विभक्तीचे प्रत्यय सर्वांनाच माहित आहे, ऊन हे प्रत्यय असून ड याचे आन्सर बरोबर आहे। गटात न बसणारा पर्याय ओळखा। दोन्ही भाऊ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे दोन्ही अपर्याय आहे। दोन्ही भाऊ, मग दोन्ही म्हणजे काय, साकल्यवाचक विशेषणाचा हा भाग आहे, म्हणजे हा साकल्याचे विशेषण आहे। पाचशे पांडव म्हणजे पाचशे हा साकल्याचे विशेषण आहे। चारी बहिणी म्हणजे चारी हा साकल्याचे विशेषण आहे। सर्व हा अनिश्चित संख्या विशेषणामधला भाग आहे, म्हणून ड याचा आन्सर बरोबर राहणार आहे। कारण गटात बसत नाही म्हणजे कारण हे तीनही नाही का साकल्यवाचक संख्या विशेषणाचे आलेले दोन्ही, पाचशे, चारी हे साकल्यवाचक विशेषण आहे। त्यामुळं अ, ब, क हे साकल्यवाचक संख्या विशेषणामधील भाग आहे आणि सर्व हा अनिश्चित आहे, म्हणजे हा गटात बसत नाही, म्हणून ड याचा आन्सर बरोबर राहणार आहे। 28वा प्रश्न होता राम राजा झाला। नामाबद्दल अधिकची माहिती दर्शवणारा शब्द राजा हा शब्द इथं पूरक म्हणून वापरलेला आहे, म्हणून क याचा योग्य आन्सर राहणार आहे। त्यानंतर आहे मुलगा पुस्तक वाची म्हणजेच तो वाचत असे। पुस्तक वाची म्हणजेच एक क्रिया म्हणजे एखाद्या म्हणजे इथं या वाक्यामध्ये पुस्तक वाचण्याच्या क्रियेची वहिवाट ही भूतकाळात दर्शवली आहे, म्हणून रीती भूतकाळ या प्रश्नाचं ब आन्सर बरोबर राहणार आहे। त्यानंतरचा 30वा प्रश्न आहे, पुढे काही शब्दाची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी ओळखायची होती। बोकाचं भाटी हे बरोबर आहे। बोका पुल्लिंग, भाटी स्त्रीलिंग। विधाताचं विधात्री पण बरोबर आहे। खोंडचं कालवड पण बरोबर आहे आणि विदूरचं इथं विधवा पाहिजे तर इथं विदुषी दिलं आहे। विद्वानचं विदुषी हे बरोबर आहे आणि विदूरचं विधवा पाहिजे म्हणजे इथं विदूरला विदुषी दिलेलं आहे, म्हणजे हे अयोग्य आहे। ठीक आहे, म्हणून ड याचा आन्सर बरोबर राहणार आहे। येणार असेल तर येईना बापडा हा व्यर्थ उद्गारवाची अवयव आहे मित्रांनो, ब आन्सर येणार। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे। शिकवणारे कोण, शिक्षक म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे नी, कर्माला पण प्रत्यय आहे सलाती सलानातीमधला ना, म्हणजे सकर्मक भावीप्रयोगाचं लक्षण इथं आहे, म्हणून अ याचा आन्सर बरोबर राहणार आहे। त्यानंतर आहे 33वा प्रश्न, नास्तिक अजामीळ हा नास्तिक होता। अधोरेखित शब्दाची समास कोणता आहे तर नास्तिक म्हणजे काय आस्तिक नसलेला म्हणजेच नकारात्मक पदानं सुरू होणारा शब्द हा नत्र तत्पुरुष समासाचा असतो। पुढीलपैकी अलंकारिक शब्द व त्याच्या अर्थाची योग्य जोडी ओळखा। मधाची बोट म्हणजे खोटी आशा दाखवणे, म्हणजेच अ बरोबर राहणार आहे। कारण भेंडीची भाजी अतिशय चंचल व्यक्ती तर आपण उडते पाखरू म्हणतो, अतिशय चंचल व्यक्तीला उडते पाखरू म्हणत असतो मित्रांनो। उडते पाखरू म्हणजे अतिशय चंचल व्यक्ती होती, भेंडीची भाजी नाही होत। मुक्ताफळी म्हणजे मान सन्मान, तर मुक्ताफळीचा अर्थ होते शिव्या देणे, थोडक्यात म्हणजे वेळी वाकडी बोलणे, मान सन्मान करणे हा अर्थ लागू नाही होत। भिजत घोंगडे म्हणजे पटकन काम होणे, तर हा अर्थ लागत नाही, उलट खूप वेळ लागणे एखाद्या कामाला, म्हणजे रखडलेलं काम असणं म्हणजे भिजत घोंगडे होते, म्हणजे अ इथं योग्य आन्सर यायला पाहिजे। नंतरचं आहे 35वा, उपरती होणे म्हणजे पश्चाताप होणे, म्हणजे उपकार स्मरणे, अ इथं लागू होणार आहे। पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता, तर यामध्ये मित्रांनो दलाल हा शब्द गुजराती शब्द आहे। यावर गुजराती शब्द इथून पुढच्या एक्झामला येऊ शकते। चांगल्या प्रकारे ट्रिक्स सांगितलेल्या आहे। मुंबई पोलीस ज्यांचं बाकी असेल त्यांना फायदा होऊ शकतो। तर देशी शब्द, समानार्थी शब्द ह्या चांगल्या प्रकारे मी स्वतः बनवलेल्या ट्रिक्स आहे आणि सहज लक्षात राहील अशा प्रकारच्या ट्रिक्स आहेत। तुम्ही यूट्यूबला आपल्या या चॅनलवर टाकलेले आहे, पाहू शकता। त्यानंतर तपोगुण म्हणजे ओ झालेला आहे, परंतु हा तप विसर्ग गुण म्हणजे विसर्गाच्या मागे म मध्ये अ आहे, पुढचा वर्ण ग मूर्धू आहे, तर विसर्गाचा काय होईल मग ऊ होईल आणि मागील ऊ मध्ये मागील अ मिळून दोन्ही मिळून काय होईल ओ, आणि मग ओ बद्दल हा जो ओ होणार, ओ बद्दल एक एक मात्रा आधीच्या वर्णाला म्हणजे मला जुळत, म्हणून तपो गुणमध्ये क एक योग्य आन्सर राहणार आहे। त्यानंतर आहे मला आता चालवते म्हणजे सामर्थ्यदर्शक क्रियापद, सामर्थ्याबद्दल बोललं आहे त्यालाच आपण शक्य क्रियापद म्हणतो, म्हणजे अ बरोबर राहणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो 39वा प्रश्न, पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय कोणता। मित्रांनो इथं आहे अ भरारी, ब आहे बासरी, क आहे चादरी आणि ड आहे तुतारी। तर हा प्रश्न याच्या आधी 8 मे 2019 मध्ये जी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती 8वीची, तर त्यामध्ये मित्रांनो
हा प्रश्न आलेला आहे आणि तो प्रश्न स्कॉलरशिपमधला जसाच्या तसं इथं विचारला गेला होता, म्हणून याचं ॲन्सर क हे योग्य राहणार आहे, चादरी. ठीक आहे. त्यानंतर आहे यामध्ये स्कॉलरशिपचे प्रश्न विचारले गेले मराठी व्याकरणमधील जी काही स्कॉलरशिपला एक्झाम होतात ना मिडल क्लासच्या, त्यामधील स्कॉलरशिपमधील बरेच प्रश्न यामध्ये आहे. नंतर 40वा प्रश्न आहे, कॅप्टनने खेळाडूला इशारे दिले. देणारा कोण कॅप्टन? कर्त्याला ने लागला आहे आणि खेळाडू या कर्माला ला प्रत्यय आहे. कर्ता कर्म दोन्हीला प्रत्यय जेव्हा राहते मित्रांनो तेव्हा तो सकर्मक भावप्रयोग असतो. त्यानंतर आहे घेई घेई, म्हणजे इथं 2 वेळा आलेला हा शब्द आहे घेई घेई. तर यामध्ये मित्रांनो काय राहणार आहे, हा पूर्ण व्यस्त शब्द बरोबर राहणार आहे. त्यानंतर शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला. या वाक्यात शेतकरी हा एकच उद्देश आहे आणि नाचू लागला हा एकच विधेय आहे, म्हणजे क्रियापद एकच आहे. हा केवळ वाक्य शुद्ध वाक्य आहे, बरोबर राहणार आहे. असावा सुंदर स्वप्नातील बंगला. असावा म्हणजे अशी एक इच्छा व्यक्त केली म्हणजे विद्यार्थी वाक्य आहे. पहा दिंडी चालली पंढरीला. या वाक्याचं वृत्त मित्रांनो दिंडी मात्र वृत्तातील हा उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजे दिंडीमध्ये काय असते तर एकूण ओळीमध्ये 19 मात्रा असतात आणि 9 अधिक 10 असे दोन गट पडतात. म्हणजे घोष होता ज्ञानबा तुकाराम, रावळाची ही वाट सुकाराम, करी भक्ती चित्तात नृत्य लीला, पहा दिंडी चालली पंढरीला. तर दिंडी मात्र ते बरोबर राहणार आहे, क 44. त्यानंतर आहे यथावकाश. यथावकाश मी पोहोचेन या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास. यथावकाश म्हणजेच काय, पोहोचण्याची क्रिया म्हणजे क्रियाविशेषणासारखा हा सामासिक शब्द वापरला आहे आणि क्रियाविशेषणाचा बोध करणारा कोणता समास असतो, मग अव्ययीभाव समास. यथा हा इथं काय आहे, आ यथा प्रति याव यापैकी संस्कृत उपसर्गापैकी यथा हा संस्कृत उपसर्ग या शब्दाला जोडलेला आहे, म्हणून अव्ययीभाव समास बरोबर राहणार आहे. कृष्णकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. उज्ज्वल जचा द्वित झाला आहे म्हणजे एक ज हा त होता, म्हणजे उत अधिक ज्वल ब याचा ॲन्सर बरोबर राहणार आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द प्रतिदिन हे ड इथं बरोबर राहणार आहे. त्यानंतर 49वा प्रश्न होता, खालील दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्याय सुचवा. तर कर्दनकाळ होणे म्हणजे क्रूर किंवा उग्र व्यक्ती हे इथं बरोबर राहणार आहे. त्यानंतर आहे जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. हा सुद्धा स्कॉलरशिपला येऊन गेलेला प्रश्न आहे आणि 50व्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे ब. साध्य वसाना गौणी लक्षणा शक्ती. म्हणजे 76वा प्रश्न आहे, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय दिला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर मित्रांनो डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. ठीक आहे. त्यामुळं आपल्याला घटना समितीचे उपाध्यक्ष पाहिजे, तर यांची डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, त्यामुळं येणार नाही. ब जो पर्याय दिला आहे, जो ब पर्याय आहे हरेंद्र कुमार मुखर्जी यांनाच आपण H.C. मुखर्जी या नावाने सुद्धा ओळखतो आणि यांची 25 जानेवारी 1947 रोजी, कधी 25 जानेवारी 1947 रोजी हरेंद्र कुमार मुखर्जी यांची संविधान सभेची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. H.C. मुखर्जी हे भारतीय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधित्व होते मित्रांनो, हे लक्षात ठेवाल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ड जो पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळं आपल्याला घटना समितीचे उपाध्यक्ष कोण हे विचारले होते, म्हणून आपले आन्सर राहणार आहे हरेंद्र कुमार मुखर्जी. आता इथून पुढच्या एक्झाममध्ये जर घटना समितीचे अध्यक्ष विचारले तर लक्षात ठेवाल 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली होती. उपाध्यक्ष विचारल्यामुळं ब हे योग्य आन्सर तुमचं राहणार आहे. नंतर आहे 77वा प्रश्न मित्रांनो, समाजवादी धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले? तर मित्रांनो याचं योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक ड 42वी घटनादुरुस्ती. पुढचा 78वा प्रश्न आहे मित्रांनो, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रभूतीवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते?
कोण कर्ज काढू शकते? भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते. मित्रांनो, यासाठी पर्याय दिला आहे संविधानातील कलम 293. मित्रांनो, 293 ही राज्यांचे कर्ज काढण्याबाबतची आहे आणि भारत सरकार म्हटलं की याचा आन्सर येणार आहे संविधानातील कलम 292. 292 नुसार भारत सरकारने कर्ज काढणे आणि 293 नुसार राज्यांनी कर्ज काढणे. आपल्याला भारत सरकारने कर्ज काढणे विचारलं आहे म्हणून आपलं पर्याय बरोबर राहणार आहे. संविधानातील कलम 281 जी राहते, 281 ही कलम मित्रांनो वित्त आयोगाच्या शिफारशीबाबत आहे आणि 280 ही जी कलम आहे ही आहे वित्त आयोग. हे तर लक्षात ठेवाल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 79. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही असं विचारलेलं आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य हे तर आपल्या उद्देशपत्रिकेमध्येच आहे. म्हणजे भारत हा मित्रांनो साम्यवादी नाही आहे. योग्य पर्याय बरोबर राहणार आहे. 80वा प्रश्न होता मित्रांनो नंतर पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? याचं योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो जिल्हा परिषद. त्यानंतर आहे आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे? तर याचं योग्य आन्सर राहणार आहे रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर 82वा प्रश्न आहे कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर तो जिल्हा आहे मित्रांनो रायगड. त्यानंतर 83वा प्रश्न आहे उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये रिकामी जागा हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. याचा योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो सागवान. 84वा प्रश्न आहे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर याचं योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ब कोल्हापूर. त्यानंतर 85वा प्रश्न आहे नंतरचा रिकामी जागा अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे. त्या 85व्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक आहे इथिल अल्कोहोल. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तो म्हणून याचा आन्सर आहे 28 फेब्रुवारी. त्यानंतर 87वा प्रश्न आहे व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय? मी बॅच घेताना तुम्हाला नेहमी म्हणत राहतो पोलीस भरतीला व्हिटॅमिनचे नावं वगैरे विचारतात, त्याचबरोबर संज्ञा वगैरे विचारत असतात. तर तुम्ही हे लक्षात ठेवलंच असेल. 87व्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो टोकोफेरॉल. ठीक आहे. आणि 88वा प्रश्न होता आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? त्या याचा योग्य आन्सर राहणार आहे 88व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 89वा मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते? याचं योग्य आन्सर राहणार आहे सोडियम नायट्रेट. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशवात्रे म्हणजे प्रकेयत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते? तर योग्य आन्सर आहे ब दैनिक मराठा. शक्ती लष्कर सराव कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आले? याचा योग्य आन्सर राहणार आहे क भारत आणि फ्रान्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 92 भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि रिकामी जागा हे टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले 2 खेळाडू ठरले आहेत. तर 92व्या प्रश्नाचा योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड विजय अमृतराज. हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. त्यानंतर 93वा प्रश्न आहे सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहे? तर याचं योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो विक्रम मिस्री. त्यानंतर 94वा प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून रिकामी जागा करण्यात आली आहे. तर याचं योग्य आन्सर राहणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक गणतंत्र मंडप. म्हणजे गणतंत्र मंडपचं जुनं नाव दरबार हॉल होते. त्यानंतर आहे 95वा प्रश्न ऑलिम्पिकमध्ये कोणता क्रीडा पुरस्कार म्हणजे कोणता क्रीडा प्रकार 2024 पासून समाविष्ट करण्यात आला? हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रश्न आलेले आहे आणि इथून पुढं पण येणार. तर याचं योग्य आन्सर राहणार आहे पर्याय क्रमांक ड ब्रेकिंग. मित्रांनो यामध्ये याच खेळाशी संबंधित म्हणजे पहिली महिला नेमबाज भारतीय नेमबाज कोण ठरली आहे? मनू भाकर ज्यांनी 2 कांस्य पदक पटकावलेले आहे. वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे म्हणजे दुसरी नेमबाज महिला. त्यानंतर यामध्ये हे लक्षात ठेवाल ही जी भारतीय मनू भाकर ही आहे ही कोणत्या राज्याची आहे? तर हरियाणा राज्याची आहे. हे लक्षात ठेवाल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सध्या चीनमध्ये चालू आहे आणि यामध्ये पहिलं सुवर्णपदक कोण पटकावलं असा जर प्रश्न आला तर तो चीनने पटकावला. हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. नंतर 96वा प्रश्न आहे मित्रांनो नुकतेच निधन पावलेले
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे? तर योग्य पर्याय आहे मित्रांनो, नाही मी ऐकला. खालीलपैकी कारगिल विजय दिवस कोणता? तर हे कोणी चुकवलं नसेल शक्यतो, याचं आन्सर आहे 26 जुलै. 98. अयोध्येतील राम मंदिर कोणत्या शैलीमध्ये बांधण्यात आले आहे? याचं योग्य आन्सर आहे क पर्याय, नागर शैलीमध्ये. नंतर 99वा प्रश्न, महापराक्रमी शककर्ता राजा शालिवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे कोणते शहर आहे मित्रांनो? याचा योग्य आन्सर आहे जे पैठण. 100वा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हटलं की त्याचे आन्सर काय येते आहे? सुमिता बिश्वास. ही सुमिता बिश्वास ह्या पहिली महिला मुख्य वनसंरक्षक ठरलेल्या आहे महाराष्ट्र राज्याच्या. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य वनसंरक्षक कोण आहे? सुमिता बिश्वास. सुजाता सैनिक हे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहे. आणि रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महासंचालकपदी यांची नियुक्ती आहे. त्या तिन्ही नावं तुम्ही महत्त्वाची आहे, लक्षात ठेवाल.